मुलींचं काय चुकते माहितीये, त्यांना कोणाचं मन नसतं दुखवायचं म्हणून त्या 100 वेळा खोटं बोलतात. पण मुलांना खोटं थोडं सुद्धा आवडत नाही. एखाद्या मुलीला जर बॉयफ्रेंड असेल आणि जर तिला तिच्या मित्रांनी किंवा अजून कोणीतरी बाहेरच्यानी प्रपोज केला तर ती सरळ सरळ असं नाही बोलत की मला बॉयफ्रेंड आहे म्हणून. ती बोलती की मला इंटरेस्ट नाहीये, आपण फ्रेंड बनून राहू. अरे पण तुला इंटरेस्ट नाहीये ना, त्या मुलांना तर इंटरेस्ट आहे, तो थोडी फ्रेंडच्या नजरेने बघणार आहे तुला. पण तुम्ही खोटं का बोलताय बॉयफ्रेंड नाहीये? ठीक आहे तुम्ही बोला खोटं, तुमच्या घरी कळेल, बाहेर कळेल, तुमची इज्जत जाईल. पण फ्रेंड बनून राहू हे काय? त्या मुलाला दुखवायचं नसतं म्हणून फ्रेंड. अहो पण तुम्ही डायरेक्ट परमनंटली रिजेक्ट करा ना. उगाच तो मुलगा आस लावून बसलेला असतो. तुम्ही त्या मित्राला स्वतः बोलताय की फ्रेंड बनून राहू, मग तो तुम्हाला रोज मेसेज करणारच ना. आणि त्याच टायमाला तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंडला पण मॅनेज करायचं असतं. मग त्या मित्राला तुम्ही 2-2 मिनिटं लेट रिप्लाय देणार, मग त्याच्या मनात येणारच ना की ही ह्याच टायमाला कोणाला बोलत असेल. मग तुम्ही त्या मित्राच्या वागण्यावरती इरिटेट होता. हा का मला सारखा मेसेज करतोय, का मला बोलू देत नाहीये? अगं बाई, त्याला माहितीच नाही की तुला बॉयफ्रेंड आहे म्हणून. त्याला असं वाटतंय की एवढे दिवस तर ही रिलेशनशिप मध्ये नव्हती, पण आता मी ट्राय करतोय तर ही तेवढ्यात कोणाला हो बोलणार आहे किंवा हो बोललीये, का बिझी आहे, त्याला असे प्रश्न पडणारच ना. सो यामध्ये मुलांचं काही चुकत नाहीये. मुलींनी जे आहे ते सांगावं. अदरवाईज मला बॉयफ्रेंड नाहीये, मला इंटरेस्ट नाहीये म्हणून फ्रेंड बनवू नका, नाहीतर मुलं आशा लावून बसतील आणि तुम्ही इरिटेट व्हा.